अनेक शेतकरी माती परीक्षण न करताच रासायनिक खतांचा वापर करतात। सामान्यतः आपल्या शेतातील मातीचे किमान 3 ते 4 वर्षातून एकदा परीक्षण करायला हवे। जमिनीच्या नमुन्यांचा रिपोर्ट वेळेवर मिळत नाही अशावेळी त्यांना एकाच वर्षी अहवालानुसार खतांचा उपयोग करता येत नाही। मातीची परीक्षा यंदा, निकाल मात्र पुढच्या वर्षी अशी स्थिती उद्भवते। मातीचा नमुना 3 ते 4 वर्षानंतर एकदा घेतला तरी चालतो, परंतु वर्षातून 2 किंवा 3 पिकांची लागवड करीत असल्यास दरवर्षी मातीचा नमुना घेण्याची गरज असते। एप्रिल-मे महिन्यात मातीचा नमुना घ्यावा। पिकाला सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिल्यानंतर 3 महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये। मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके आणि जलसिंचन याचा विस्तार करून नमुना घ्यावा। नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत। ते 2 हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत। उदाहरणार्थ चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उताराची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत। माती परीक्षणाबाबत जागृती वाढते। जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागृती केली जात असल्याने माती परीक्षणाबाबत जागृती वाढत आहे। अनेक शेतकरी स्वतः नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत येतात, तर माती नमुने तपासणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडून नमुने आल्यामुळे तपासणीत प्रलंबित आहेत। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे आरोग्य कळलेले नाही। प्रयोगशाळा नसल्यामुळे दिरंगाई होते। तर शेतकरी जसे आपले आरोग्य जपतो, अगदी तसे शेतीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे। शेती सुपीक राहील तर पीक भरपूर देईल। मृदा कार्डनुसार खतांचे नियोजन सुद्धा करता येईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, असे कृषी अधिकारी संजय घरत म्हणाले। तर शेतकऱ्यांनी हंगामी पिकासाठी 20 ते 25 सेंटीमीटर, बागायती पिकांसाठी 30 ते 40 सेंटीमीटर, फळबाग पिकांसाठी 60 सेंटीमीटर खोलीतून मातीचे नमुने घ्यावे। मृदा कार्डमुळे पीक बदल शक्य। मातीचे नमुने तपासल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे आरोग्य कळते। यानुसार शेतकऱ्याला जमिनीत कोणत्या पिकाची लागवड करावी याबाबत कळते। मृदा कार्डमुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक पद्धतीत बदल करता येते। माती परीक्षणासाठी शासकीय प्रयोगशाळेतील नमुने तपासणीसाठी गर्दी असल्यामुळे नमुने जिल्ह्यात तपासणीसाठी पाठवले जातात। यासाठी शेतकऱ्यांना माती नमुने कसे घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले जाते।